जग बघतोय, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, सगळीकडे स्पर्धा आहे आणि विशेषतः जेवण किंवा रेस्टॉरंट या गोष्टीमध्ये तर प्रचंड आहे. सोशल मीडिया असू दे किंवा प्रत्यक्ष. मग अशामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल किंवा नवीन कोणीतरी बिझनेस करू पाहत असेल, त्यांना काय तुम्ही टिप्स द्याल? तर आपण काही कोणाशी स्पर्धा नाही करत, बरोबर. बरोबर? हं, आणि आपली क्वालिटी हं, म्हणजे जरी मसाल्याची झाली हं, किंवा आपल्या रेस्टॉरंटची झाली, हं, ती क्वालिटी आहे ना ती चांगलीच द्यायची आपण. हं. कोणाला काही पण असू दे. तर जिथे आपण क्वालिटी चांगली देऊ, तशी आपल्याला हे भेटेल ना. बरोबर आहे. मग आपण स्पर्धा कोणाशीच नाही करत, बरोबर? जे आपलं काम आहे ना, ते आपण चालू ठेवायचं. आपली क्वालिटी आहे ती चांगलीच द्यायची, किती काय झालं तरी. हं, हं. बऱ्याचदा असं होतं, की आपण खूप हिरमोड आपला होतो किंवा आपण हताश होऊन जातो. आपलं एखादं काहीतरी हिट नाही झालं का. पण खरं आहे म्हणजे त्यात जर कन्सिस्टन्सी ठेवली, मेहनत ठेवली आणि स्वतःशी स्पर्धा ठेवली, तर आपण ते आपण मस्त म्हणजे असं हेच नाही करायचं, का मी तिच्या पुढे कशी जाईन, मी त्यांच्या पुढे कशी जाईन, असं काहीच नाही करायचं. आपलं आहे ना, ते काम हं. चालूच ठेवायचं. खरी, खरी गोष्ट आहे. आणि तसंच ताई, जर हे बिझनेस वर्ल्ड आपण जे म्हणतो किंवा बिझनेसचं जग म्हणतो, त्याच्यामध्ये खूप जास्त लोकांना चॅलेंजेस येत असतात किंवा संघर्ष हा कोणाला चुकलेला नाहीये. तुम्हालाही नाही चुकला अगदी तुमच्या बालपणापासून. जेव्हा तुम्ही बिझनेस क्षेत्रामध्ये उडी टाकली, तेव्हा तुम्हाला असे काही चॅलेंजेस आले होते का? आता मसाल्याचं झालं, तर गावातल्या बायका आपल्या आहेतच, ते चांगलं करतातच. बरोबर. आणि रेस्टॉरंटचं झालं, तर आपल्या गावातले नाही आहेत, कारण बाहेरचे लोकं बाहेरचे असतात. काही येतात. बाहेरचे असतात काही लोकं, तर ते कसं कोण पैसे बुडवून जातात, कोण म्हणजे पैसे बुडवून म्हणजे असेच जातात न सांगता. न सांगता. बरोबर. हां, हं, हं. कोण अगोदर पगार घेऊन जातो, हं, असं पण हं, करतात. हं. मग ते आपण काही सांगू शकत नाही ना. बरोबर आहे. न सांगताच जातात. बरोबर. न सांगता जातात. कोण अंगावर पैसे घेतात आणि असेच बुडवून जातात. मग हं, त्यांना आपण कुठे शोधत बसणार? कारण ते बाहेर गावचे असतात ना. हं. मग त्यांना का आपण शोधत नाही ना बसणार? म्हणून हा संघर्ष करावा लागतो असा. खरी गोष्ट आहे. म्हणजे अ, आज नलिनीताई तुमच्यासमोर आहेत, पण जे रेस्टॉरंट आजही चालू आहे तिकडे किंवा मसाले चालू आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हातभार आहे आणि जसं तुम्ही म्हणालात, की खूप मोठ्या संघर्षांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. तर ताई आपण खूप वेळ गप्पा मारत होतो आणि यामध्ये आम्हाला ॲज युजुअल तुम्ही खूप छान दिसतात. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलंय. पण ना सगळ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट जी प्रकर्षानं आम्ही पाहतो आणि प्रत्येक स्त्रियांना आवडते ती म्हणजे तुमच्या गळ्यातलं हे जे मंगळसूत्र आहे, कसलं भारी, जाडजूड आणि किती शोभून दिसतंय तुम्हाला म्हणजे. त्याची पण काहीतरी स्टोरी असं मला कळलंय. हो, हं. मला विक्रांतच्या पप्पांनी अगोदर लग्नामध्ये गंथन केलं होतं. बरं. ते 3 तोल्याचं होतं. कारण अच्छा. आणि आमची परिस्थिती अशी नव्हती. ह्या हं. मुलांच्या शिक्षणामध्ये गळ्यातलं गहाण ठेवलं होतं. बरं. ते हं. आता कसं आणू बोलल्यानंतर आपल्याकडे आणायला काहीच नसतं. खरी गोष्ट आहे. हं. मग ते तिकडेच राहिलं. हां. आणि मग म्हणजे पोरांच्या शिक्षणामध्येच ते गेलं गळ्यातलं. आणि तुम्ही जे बघत होतेत ना गळ्यात, ते पहिलं मी एवढे वर्ष बेंटेक्सच घालून फिरत बरं. होते. हं. म्हणजे बरेच वर्ष अच्छा. बरेच वर्ष. अच्छा. आणि आत्ताचं हे आणि एकदमच भारी. आणि हां. आता हे सोन्याचं केलंय मला. आता अच्छा. कशी पोरं कमवायला लागलीत ना, हं. म्हणून त्याने आता हे करून दिलंय. पहिलं कसं 3 तोळ्याचं होतं, हां. आता 8 तोळ्याचं अरे केलंय. वाह! आणि शोभून दिसते त्याच्यामध्ये आपली कोळीणबाई. खरंय, खरंय. खूप सुंदर डिझाइन आणि ॲज युजुअल त्या जसं आपण आधी पण म्हटलं, की तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि तुम्ही छान दिसताय आणि मस्त कॅरी करताय. त्या ज्या नलिनीताई आम्ही रील लाईफमध्ये पाहिल्यात, त्याचा जो रिअल फेस आहे तो आज आम्ही पाहिला. खूप कष्टमय आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ही प्रत्येक स्त्रीमध्ये असते आणि अर्थातच आता नवरात्र येतेय आणि नवरात्र म्हटलं, की एक स्त्री शक्तीचा तो जागर आहे असं मी म्हणेन आणि तुमचं जे कार्यकर्तृत्व आहे, ते अफलातून आहे. असंच तुम्ही करत राहा. असंच आमच्या कोळीणबाईचं नाव जगभरातल्या प्रत्येक देशामध्ये पोहोचू दे, हीच लोकमत सखीकडनं तुम्हाला सदिच्छा आहे ताई. आणि इतक्या गप्पा आमच्याशी छान मारल्यात आणि अगदी मोकळेपणाने आम्हाला अजिबात असं वाटलं नाही, की मी तुमचा इंटरव्ह्यू घेतेय किंवा तुमच्याशी अगदी गप्पा मारल्यासारखं बोललात आपलेपणाने. त्याबद्दल ताई खूप, खूप, खूप तुमचे धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा आपली ही कोळीणबाई कशी वाटली? आपल्या नलिनीताई कशा वाटल्या? नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की मेन्शन करा. त्याची उत्तरं आम्ही देऊ आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.